नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। बघा, जिल्हा परिषद अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांसाठी ज्या व्यवस्थेच्या आपण या ठिकाणी परीक्षांच्या अपेक्षेमध्ये या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये होतो, त्या जिल्ह्यांमधील ज्या तारखा आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत। लक्षात घ्या, आपण कोणाबद्दल बोलतोय तर पेसा अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या ज्या काही जिल्हे आहेत, पेसा अंतर्गत असणारे जे जिल्हे आहेत त्यांच्या रखडलेल्या जिल्हा परिषद भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये त्यांच्या या ठिकाणी ज्या काही 13 जिल्ह्यांचे जे काही वेळापत्रक आहे ते इथं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। आता ते नेमकं टाइम टेबल काय आहे किंवा त्याच्यामध्ये एक जी काही अडगळ काय आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। सर्वांना परिचित येतं की 13 जे जिल्हे आहेत ते या ठिकाणी आपले पेसा अंतर्गत येणारे जिल्हे म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांच्या भरती प्रक्रिया या मागच्या बऱ्याच दिवसापासून काही परीक्षा बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिकाची जी काही एक्झाम झाली होती फेब्रुवारी मध्ये एक्झाम झाली, त्यांच्या आता नॉन पेसाच्या तर त्या या ठिकाणी तुम्हाला आता नियुक्त आलेल्या पाहायला मिळतील। तरीही इथं काय झालेलं आहे तर याच अंगणवाडी पर्यवेक्षिकेची पेसा अंतर्गत जे जिल्हे येतात त्यांच्या परीक्षा अजूनही झालेल्या नव्हत्या। आता इथं काय झालेलं आहे, त्यांच्या या ठिकाणी ज्या काही वेळापत्रक आहे ते समोर आलेलं आहे, त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे, त्यांच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी एक अडगळ त्यांनी टाकलेली आहे, ती नेमकी काय आहे आणि वेळापत्रक काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी जर बघितलं तत्पूर्वी तुम्हाला अंगणवाडी भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये असणाऱ्या ज्या काही सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे आणि अंतर्गत भरती प्रक्रिया आहे, या दोन्ही भरती प्रक्रियेच्या बाबतीमध्ये असणाऱ्या या ठिकाणी बॅच आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुरू आहेत। ठीक आहे, तर याची मूळ फीस जर बघितली तर 5,000 रुपये 4,999 आहे। तुम्हाला दोन्ही बॅचेस या ठिकाणी प्रत्येकी 2,999, सरळ सेवाची घेतली तरी या ठिकाणी 2,999 आणि त्याच्यानंतर या ठिकाणी इथं अंतर्गतची घेतली तरीही तुम्हाला या ठिकाणी 2,999। अनलिमिटेड याची या ठिकाणी व्ह्यू टाइम असेल, 1 वर्ष व्हॅलिडिटी राहील, सगळे विषय याच्यामध्ये घेतले जातील अशी या ठिकाणी या बॅचेस तुमच्या समोर आहेत। जॉईन करू शकता, माझा दिलेला नंबर इथं सुद्धा आहे 9689665611 आणि स्क्रोलिंग वरती सुद्धा फिरतो आहे, संपर्क साधू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक सुद्धा दिलेली आहे। ठीक आहे, चलो आता नेमका या ठिकाणी जर बघितलं तर हे जिल्हे आपण या ठिकाणी पाहून घेऊया। जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 बरोबर, जाहिराती मागच्याच वर्षी आलेल्या आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी भरती प्रक्रिया रखडलेल्या होत्या। आता इथं बघूया आपण नेमकं याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे त्यांनी। बघा, जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत। त्यांनीच सांगितलं काहीतरी विविध संवर्गाच्या जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेमधील परीक्षा पार पडलेल्या आहेत। तर त्याचबरोबर या पुढील अंतिम टप्पा, शेवटचा या ठिकाणी टप्पा म्हणून इथं अंतिम टप्प्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यामधील कोणत्या, बघा या ठिकाणी तुम्हाला पद सांगतोय। आता त्या कोणत्या पदाच्या परीक्षा होतील तर त्यामध्ये आरोग्य सेवक पुरुष, ठीक आहे, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पाहायला मिळेल आरोग्य सेवक पुरुष 50%, आरोग्य सेवक 40% आणि आरोग्य सेवक 50%, बरोबर। त्याच्यानंतर बघा या ठिकाणी याला 50% म्हणजे हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी म्हटलं जातं। आरोग्य परिचारिका, बरोबर, आरोग्य सेवक महिला जे म्हटलेलं आहे आपण। त्याच्यानंतर बघा कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सुपरवायझर या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व लक्षात ठेवा हे जे जिल्हे आहेत याच जिल्ह्यामधील, इथं तुम्हाला काय सांगितलं यांनी अडगड काय टाकलेली आहे बघा, इथं पेसाच्या एक्झाम होणार नाहीत, इथं काय सांगितलंय बिगर पेसा क्षेत्रातील या ठिकाणी पदासाठी जिल्हे पेसाचेच पण त्याच्यामध्ये सुद्धा बिगर पेसाच्या ज्या काही पद आहेत त्यांच्या पुरतीच एक्झाम इथं कंडक्ट केली जाणार आहे आणि त्याच्या सोबतीनं कोणाची आहे तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेवक पुरुष 50% आणि या ठिकाणी या संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक हे देण्यात आलेलं आहे। तर ते वेळापत्रक या ठिकाणी दिलेले कशाच्या बाबतीमध्ये आहे, पेसा क्षेत्रातील या ठिकाणी 13 जिल्हे आहेत, बरोबर, आणि रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे कोकणातील 3 जिल्हे असतील। अशा एकूण 16 जिल्ह्यातील या ठिकाणी या आरोग्य सेवकच्या असतील किंवा इतर परीक्षा असतील त्यांच्या इथं कंडक्ट केल्या जाणार आहेत। आता इथं बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, मी इथं तुम्हाला सांगितलं काय बिगर पेसा, जिल्हे पेसा अंतर्गत येणारे आहेत
पण त्यांच्यामध्ये सुद्धा बिगर पेसाच्याच फक्त परीक्षा होतील. पेसा अंतर्गत येणाऱ्या पदासाठीच्या भरती प्रक्रिया इथं अजूनही स्टेज आणलेला आहे, त्या थांबवलेल्याच आहेत. ठीक आहे, मग त्यांचं वेळापत्रक नेमकं काय आहे? तत्पूर्वी तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा फास्ट ट्रॅक बॅच जी तुम्हाला येणारी जी काही परीक्षा आहे ज्याचे तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत त्यांची या ठिकाणी त्या संदर्भामध्ये बॅच आहे. आणि पेसा क्षेत्रासाठी ज्या काही परीक्षा होतील त्यांच्यासाठी ही बॅच तुम्हाला इथं उपयोगी ठरणार आहे. ठीक आहे, याची मूळ फीस जर बघितली तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल किती आहे, 999 आहे. ठीक आहे, मूळ फीस 999 आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर ही बॅच तुम्हाला 499 रुपयामध्ये मिळणार आहे. 499 रुपयामध्ये मिळणार आहे. 1 जुलै पासून बॅच सुरू होते आहे. जे ऍडमिशन 1 जुलै पूर्वी होतील त्यांनाच या ठिकाणी काय होईल, 499 रुपयामध्ये मिळेल. त्याच्यानंतर ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना मूळ फीज भरावी लागेल. किती? 999 रुपये. 1 जुलैच्या अगोदर जर ऍडमिशन घेत असाल तर निश्चितपणे या ठिकाणी 499 मध्ये मिळून जाईल. अशी ही या ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला डेली लेक्चर या ठिकाणी 15-16 दिवसामध्ये पूर्ण बॅच कंप्लीट करून दिली जाईल. सगळेच्या सगळे विषय याच्यामध्ये कंप्लीट होतीलच. ठीक आहे, चलो त्याच्यामध्ये मग आपला जीकेचा असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, मॅथ रिजनिंग असेल, सगळे विषय याच्यामध्ये घेतले जातील. ठीक आहे, चला पुढे जाऊया. बघा आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी हे वेळापत्रक आहे प्रत्यक्षपणे. आता वेळापत्रकामध्ये जर बघितलं तर संवर्गाचे नाव आता मग म्हणजे कोणत्या पदासाठी परीक्षा होणार आहे ते मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये मुख्य सेविका किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका, पहिलीच परीक्षा कोणती दिलेली आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका. तर त्यामध्ये या ठिकाणी 18 जुलै 2024 म्हणजे या ठिकाणी 18 जुलैला काय होणार आहे तर याची परीक्षा होणार आहे. परीक्षेची तारीख देण्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्रामधील जे काही जिल्हे इथं दिलेले आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांच्या तारखा याच पद्धतीनं असणार आहेत. हे तुम्हाला प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा दुसरं या ठिकाणी पाहायला मिळतंय आरोग्य परिचारिका, आरोग्य सेविका महिला आपण म्हटलेलो आहे. ठीक आहे, आरोग्य सेवक महिला. आणि त्याचबरोबर आता यांची डेट आहे 19 जुलै. लक्षात ठेवा, महिला आरोग्य सेविका जे म्हटलं तर त्यांची या ठिकाणी काय आहे तर 19 जुलै ही परीक्षेची तारीख असणार आहे. त्याच्यानंतर आरोग्य सेवक पुरुष 40% जे आहे 22 आणि 23 जुलै या दिवशी या ठिकाणी या परीक्षेचं आयोजन केलं जाईल. त्याच्यानंतर बघा आरोग्य सेवक पुरुष 50%, ज्याला आपण हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी असं म्हणतो, त्यांच्या परीक्षांचं आयोजन ते या ठिकाणी जर बघितलं 23 व 24 जुलै 2024 या कालावधीमध्ये केलं जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला पाहायला मिळतंय कंत्राटी ग्रामसेवक. आता कंत्राटी ग्रामसेवक 25, 29 आणि 30 जुलै या दरम्यान या ठिकाणी या कंत्राटी ग्रामसेवकच्या परीक्षांचं आयोजन केलं जाईल. असं हे या ठिकाणी इत्यंभूत वेळापत्रक जे मागचे 13 आणि 3 16 जिल्ह्यांसाठी हे लागू असणार आहे. आता या संदर्भामध्ये शिफ्ट असतील किंवा परीक्षा केंद्र कोणते असतील तुमचे ते यथावकाश पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी कळवलं जाईल असं इथं तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचे हॉल तिकीट आले त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टी कळून जातील, कोणत्या शिफ्ट मध्ये होईल, कोणतं या ठिकाणी सेंटर असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं हॉल तिकीटच्या माध्यमातून या ठिकाणी कळणार आहेत. आणि ते कळवलं जाईल परीक्षेच्या अगोदर 10 दिवस अगोदर किंवा 10 ते 15 दिवस अगोदर या ठिकाणी कळवलं जात असतं. या पद्धतीने या ठिकाणी हे वेळापत्रक आहे. आता व्यवस्थित पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करा आणि ज्यांना या 20-21 दिवसामध्ये काय अडचण येते आहे त्या संदर्भामध्ये जर काही अडचण वाटत असेल तर निश्चितपणे कुठंही बर्डन न घेता आपला अभ्यास सरळ सुरू ठेवायचा आहे. तरीही काही प्रेशर येत असेल तर निश्चितपणे उत्कर्ष इन्स्टिट्यूट सोबत संपर्क साधा, तुम्हाला तुमचं या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने नियोजन करून दिलं जाईल. आणि तरीही वाटतं की कुठेतरी अभ्यास कमी आहे तर निश्चितपणे ही बॅच जॉईन करायला विसरू नका. कारण आपल्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला मेन विषय जर बघितले त्यामध्ये तुम्हाला जीके हा विषय टफ जातो, इंग्लिश विषय टफ जातो. हे विषय तुम्हाला इथे या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करून दिले जातील. ठीक आहे, आणि यापूर्वी जर बघितलं तुम्ही मागच्या जे काही आरोग्य सेवकचे झालेल्या परीक्षा असतील त्यामध्ये आपण टेस्ट सिरीज टाकली होती बघा. त्या टेस्ट सिरीज मधले ऍज इट इज प्रश्न आलेले आहेत. त्यामुळं त्या परीक्षांचं नेमकं कंडक्शन कसं होतंय, त्या कसं आयोजन केलं जातं आणि परीक्षांचे प्रश्नांचे फॉर्मॅट कसे आहेत याचा एकंदरीत या ठिकाणी एक अंदाज या उत्कर्ष इन्स्टिट्यूटला आम्हाला आलेला आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आपण
प्रश्न फ्रेम केलेले आहेत व्यवस्थित पद्धतीने. टेस्ट सिरीज जे आरोग्य सेवकची तयारी करतात त्यांनी या ठिकाणी बॅच ते जॉईन करून घेऊ शकतात. त्याची सुद्धा फास्ट ट्रॅक बॅच सुरू आहे आणि सोबतीनं त्याची टेस्ट सिरीज सुद्धा वेगळी या ठिकाणी सुरू आहे. 49 रुपये, जास्त प्राइस नाहीये. तर आरोग्य सेवकसाठी फक्त तांत्रिकचा अभ्यासक्रम कंप्लीट करून घेणारी एक टेस्ट सिरीज तुम्हाला पाहायला मिळेल 49 रुपीज मध्ये, आणि दुसरी या ठिकाणी 149 मध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच आरोग्य सेवक तांत्रिकचे रेकॉर्डेड लेक्चर. आणि ही जी काही अंगणवाडी पर्यवेक्षिका आहे ते पूर्णपणे तुम्हाला काय असणार आहे तर इथं ही लाईव्ह बॅच असणार आहे. डेली 4 तास लेक्चर होतील आणि प्रत्येक विषय हा 4-4 दिवस या ठिकाणी घेतला जाईल. या पद्धतीने या ठिकाणी एकंदरीत या परीक्षांचं आयोजन हे केलं जाईल. निश्चितपणे या ठिकाणी या लेक्चरचं आयोजन केलं जाईल. त्यामुळं कुठेही गडबड न करता, गडबड होऊ नये याकरता निश्चितपणे संपर्क साधा. आणि ज्यांना वाटतं की रिव्हिजनसाठी बॅच जॉईन करावी तर निश्चितपणे ही बॅच जॉईन करून घ्या. डेमो लेक्चर्स तुम्ही अगोदर पाहू शकता. उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप डाउनलोड करायचंय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करा आणि अगोदर डेमो लेक्चर्स बघून घ्या. प्रत्येक बॅच मध्ये या ठिकाणी डेमो लेक्चर्स तुम्हाला ओपन करून ठेवलेले आहेत, ते बघा आणि मग नंतर ठरवा की आपल्याला या ठिकाणी घ्यायचं की नाही. त्या लेवलनं, त्या दर्जानं आणि अगदी परीक्षाभिमुख पद्धतीने तुम्हाला प्रत्येक लेक्चर्स हे पाहायला मिळेल. ठीक आहे. आणि युट्यूबवरचे डेली सेशन्स पाहतच चला. म्हणजे 4 वाजता चिकीचे सेशन असतं, नंतर सायंकाळी 8 वाजता असतं, नंतर 10 वाजता असतं. अशी वेगवेगळी सेशन्स असतात, ती सुद्धा व्यवस्थित पद्धतीने पाहत चला. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला निश्चितपने शेअर करा. ठीक आहे. थँक्यू. थांबूया या ठिकाणी. फक्त लक्षात ठेवा की जो अभ्यासक्रम आहे आता तो अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आहे. या बॅचेसचे ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला सुरुवातीला सांगितले आहे. तर लक्षात ठेवा या परीक्षांमध्ये जे काही आरोग्य सेविका तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका सांगितलं असेल त्यामध्ये या ठिकाणी बघा जीके आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या या ठिकाणी मॅथ्स अँड रिझनिंग आहे. तिसरा जर बघितला या ठिकाणी इंग्लिश आहे. ठीक आहे. आणि चौथा इथं तुम्हाला पाहायला मिळतो मराठी. असे या ठिकाणी हे 4 विषय साधारणतः सगळ्याच परीक्षांसाठी असतात. त्यामुळं निश्चितपणे जॉईन करून घ्या. जीके 25, त्यानंतर या ठिकाणी मॅथ्स रिझनिंग 25, इंग्लिश 25 आणि मराठी 25 असे या ठिकाणी हे प्रश्नांचं वेटेज इथं असणार आहे. ठीक आहे. चलो, या पूर्ण 4ही विषयांची व्यवस्थित पद्धतीने तयारी त्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये करून घेतली जाईल. ठीक आहे. थांबूया या ठिकाणी. थँक्यू सो मच.